देख रहे हैं अब तक न्यूज चैनल। आइए दर्शकों, हम एक बार फिर आपका स्वागत करते हैं हमारे अपने मंच अब तक न्यूज पर। मालेगांव शहर में कई दिनों से नहीं बल्कि कई सालों से महामानव डॉक्टर भीमराव अंबेडकर साहब के स्मारक को लेकर, उनके पुतले को लेकर काफी सालों से एक विवाद बना हुआ था, एक लड़ाई, एक संघर्ष। मालेगांव महानगर पालिका में जितने भी नगर सेवक जो समाज के गुजरे हैं, उन लोगों ने कहीं ना कहीं अपनी भूमिका इसमें निभाते रहे हैं, लेकिन किसी न किसी कानूनी अड़चन, कानूनी अड़थड़े की वजह से ये लड़ाई काफी लंबी चलती रही। लेकिन एक दिन हर लड़ाई को खत्म होना होता है और उसी प्रकार से ये लड़ाई भी खत्म हुई। और आज मालेगांव शहर के राष्ट्रीय एकात्म माता चौक पर, जो मालेगांव शहर का नामी ग्रामी ऐसा इलाका है जहां पर शहर भर से लोगों का आना और जाना रहता है, समाज के लोगों की ये डिमांड थी कि अगर बाबा साहब का स्मारक बने तो राष्ट्रीय एकात्म माता चौक पर ही बनना चाहिए। इसको लेकर काफी संघर्ष चलता रहा, जिसमें कई राजकीय लोगों का कई समर्थन तो कई विरोध भी रहा। लेकिन फिर जाकर यह हुआ कि डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के पुतले के लिए मालेगांव महानगर पालिका से नासिक जिला के पालक मंत्री दादाजी भूसे, इनके बोलने पर, इनके कहने पर मालेगांव महानगर पालिका ने 2 करोड़ रुपए की निधि डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर स्मारक बनाने के लिए दे दी और जिसका काम भी चालू है। जिसका इसके पहले हमने आपको दिखाया था कि इसका भूमि पूजन का कार्यक्रम हुआ, फिर उसके बाद आज पाया भरने का जो कार्यक्रम था वो भी आज पालक मंत्री दादा भूसे के शुभ हस्तों से यहाँ पर किया गया, जिसमें सबसे अहम भूमिका निभा रहे हैं मालेगांव शहर के महानगर पालिका के माजी नगर सेवक राजेश जी गंगौने, जिसके नेतृत्व में ये काम यहाँ पर मतलब चल रहा है। पुष्पा राजेश गंगौने जो नगर सेविका है, जिनके लेटर हेड पर इसकी डिमांड भी की गई थी। हमसे बात करने के लिए राजेश जी गंगौने हमारे साथ है, पूरी जानकारी देंगे, पूरी बात बताएंगे कि क्या मामला था और पुतले का काम कितनी मजबूती के साथ चल रहा है, कैसे चल रहा है, और जो अंबेडकर प्रेमी है इनके अंदर क्या उत्साह मतलब बाबा साहब के पुतले को लेकर है, क्योंकि हर साल अंबेडकर जयंती के मौके पर अंबेडकर प्रेमियों की ये चाहत रहा करती थी कि राष्ट्रीय एकात्म माता चौक पर ही बाबा साहब का पुतला बनाया जाए, ताकि हम 14 अप्रैल का जो सन है वो वहां पर सादर कर सके। लेकिन हर बार ये होता था कि तस्वीर रखकर बाबा साहब की जयंती मनाई जाती थी, लेकिन अब ऐसा दिखाई देने लगा है कि आने वाली 14 अप्रैल को यहाँ पर बाबा साहब की 13 फीट की जो मूर्ति होंगी और 20 फीट का स्ट्रक्चर होगा, जिसमें 33 फीट का ऊपर जो तो 4 मंजिले के हिसाब से ये मूर्ति जाने वाली है, जो महाराष्ट्र के इतिहास में पहली होंगी। आइए बात करते हैं राजेश जी गंगौने से, क्या कहना चाहेंगे आप इसके ऊपर? सर्वांना सविनय जय भीम। मला आज अतिशय आनंद होत आहे की आज माननीय नामदार दादासाहेब भुसे व मालेगावातील सर्व नागरिकांनी अतिशय उत्स्फूर्तपणे जो आज पायाभरणीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता, त्या पायाभरणी कार्यक्रमाला अतिशय मोठ्या संख्येने महिला, पुरुष, लहान बालक सर्व या कार्यक्रमाला उपस्थित होते। याचं कारणच असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पूर्णाकृती पुतळा आहे, त्या पुतळ्याची मागणी सुमारे साधारणतः 20 वर्षापासूनची ही मागणी होती आणि आज माननीय नामदार दादासाहेब भुसे यांच्या प्रयत्नामुळे ती मागणी पूर्ण होण्याचं आणि मालेगावकरांचं स्वप्न पूर्ण होत आहे। याच्यामुळे मला अतिशय आनंद होत आहे। आपण बघितलं असेल का ह्या संपूर्ण पूर्णाकृती पुतळ्यासाठी मालेगाव माननीय नामदार दादासाहेब भुसे यांच्या नेतृत्वामुळे मान्य आयुक्त गोसावी साहेबांनी या पुतळ्याला 2 कोटी रुपये असा भरीव असा निधी दिलेला आहे आणि माननीय मंत्री आणि माननीय आयुक्त साहेबांनी विशेष या कामासाठी अतिशय लक्ष देऊन आहेत आणि हे स्मारक अतिशय भव्य आणि दिव्य व्हावं यासाठी अजूनही निधी जर कमी पडला तो निधीची तयारी माननीय मंत्री साहेबांनी या ठिकाणी दिलेली आहे। त्यामुळे मालेगावात अतिशय भव्य असं स्मारक, जे मालेगावात जे नवीन भगिनी येतील किंवा मालेगावाहून इतर गावाहून जे लोक येतील त्यांना हे स्मारक पाहून अतिशय आनंद वाटेल। आणि आपण बघितलं असेल हा जो एकात्मता चौकातील जो रस्ता आहे, या रस्त्यावरती सगळे कार्यालय आहेत, या रस्त्यावर महाविद्यालय आहेत, या रस्त्यांवरती शाळा आहेत आणि मालेगावात येणारा प्रत्येक नागरिक या रस्त्यावरून जातो। त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलेलं आहे, त्या संविधानाच्या माध्यमातून आपण कसं वागलं पाहिजे याची प्रेरणा सुद्धा आपल्याला
हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बघितल्यानंतर येईल. दोन पुतळ्याची संधी सुशोभीकरांच्या तुम्हालाच मतलब असं केलेला आहे, त्यावर तुम्ही काय बोलणार? बघा, 58 वर्षापासून ते असंच होते आणि ते 20 वर्षापासून ते लढाई चालू आहे. बरोबर आहे. मला अतिशय आनंद होत आहे. आपण निसर्गाच्या नियमाप्रमाणे आणि बौद्ध धर्मशास्त्रामध्ये आपण पुण्यकर्म जरी मानतो, कारण की तथागत भगवान गौतम बुद्धांनी पुण्यकर्माला आणि दान धर्माला पण विशेष असं महत्त्व दिलेलं आहे. मला या गोष्टीचा विशेष आनंद आहे की माननीय भुसे साहेबांनी मला अशी संधी उपलब्ध करून दिली की 58 वर्षापूर्वी जुन्या बस स्टँड जवळील जो अर्धाकृती पुतळा होता, ज्या ठिकाणी त्या पुतळ्याचं विशेष असं महत्त्व आहे, त्या पुतळा ज्या ठिकाणी बसविण्यात आलेला आहे त्या पुतळ्याच्या जागेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदा धुळ्याला जात असताना त्या ठिकाणी ते थांबले होते आणि त्या वेळेच्या कार्यकर्त्यांनी तो पुतळा बाबासाहेबांनी ज्या ठिकाणी पाय ठेवलेला आहे त्याच ठिकाणी तो पुतळा बसला पाहिजे असं नियोजन केलं होतं आणि तो पुतळ्याचं पण रिन्युएशन नूतनीकरण करण्याचा लाभ मला मिळाला आणि माझ्या कुटुंबाला मिळाला. त्यामुळे मला विशेष असं आनंद आहे आणि मालेगावकरांचं मी आभारी मानतो. आंबेडकरी प्रेमी जे जनता आहे त्यांच्यामध्ये मतलब काय म्हणत असं ते काम चालू आहे? बघा, आज आपण बघितलं असेल, फक्त एक दिवस मान्य दादासाहेबांनी इथं सांगितलंच नव्हतं, परंतु मी त्यांना विनंती केली, कंटिन्यू मी त्यांना विनंती करत होतो की दादासाहेब, मी तुमच्यासाठी ही चबुतऱ्याची जागा खुली ठेवलेली आहे, जोपर्यंत तुम्ही येत नाही तोपर्यंत चबुतऱ्याचं पायाभरणी होणार नाही. आणि मग नाईलाज असतो ते या ठिकाणी आले. त्याच्यामध्ये साहेबांचं नंतर एक वेगळा अर्थ निघाला, कारण की मालेगाव शहरातील जनतेला, माया भगिनी विशेषतः आंबेडकरी जनतेला या ठिकाणचं काम कसं आहे, व्यवस्थित आहे का नाही आहे, त्याच्यामध्ये सिमेंट कशा पद्धतीने वापरले जातात, स्टील कशा पद्धतीने वापरलं जात आहे, या सर्व आपण या ठिकाणी यावं आणि बघावं आणि आपण व्यवस्थित करतोय का नाही कॉन्ट्रॅक्टर, यासाठी ह्या पायाभरणीचा कार्यक्रम आवर्जून ठेवण्यासाठी आम्ही विनंती केलेली होती. कारण की काम झाल्यानंतर मग संधी अतिशय कमी असते, कारण की काम पूर्ण झाल्यानंतर ते कामावर आपण नाव ठेवू शकतो, परंतु कामामध्ये दुरुस्ती करू शकत नाही. परंतु मला एक विशेष आनंद आहे, आंबेडकरी जयंती जे नागरिक आहेत ते अतिशय खुश आहेत, कारण की त्यांनी जे काम पाहिलेलं आहे कमीत कमी 5-6 मजली जाईल अशा पद्धतीने फुटिंग आर्किटेक्टने आणि जे स्ट्रक्चरल आहेत ऑडिटर त्यांनी दिलेले आहेत. आणि आपण बघितलं असेल चबुतऱ्याची जी उंची आणि त्याचं जे क्षमता आहे ती कमीत कमी 5 टन वजन उचलू शकते अशी क्षमता आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे त्याचं वजन 1,500 म्हणजे 1.5 टन आहे आणि आपण जो पेडेस्टर बनवतोय तो पेडेस्टर 5 टन वजनाचा कोतीचा क्षमतेचा आहे. त्याच्यामुळे भविष्यामध्ये भूकंप असेल किंवा विशेष असं दुसरं काही नैसर्गिक आपत्ती आले त्यावेळेस हे स्ट्रक्चर अतिशय सुंदर आणि जागच्या जागी दिसेल अशा पद्धतीने बनवण्याचा माननीय नामदार भुसे साहेबांचा प्रयत्न आहे. ते आले होते मंत्री साहेब, त्यांना म्हणणं असं होतं की कोणी हे विषयावर राजकारण करू नका. माननीय नामदार दादासाहेब भुसेंनी त्यांचं म्हणणं अतिशय बरोबरच आहे, कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोण्या एका व्यक्तीचे एका धर्माचे नसून हे सर्व भारतीयांचे आहे, भारतीयांचे नसून संपूर्ण विश्वाचे आहेत. आणि त्यांचं जे स्मारक होत आहे त्या स्मारकामध्ये राजकारण न करता आपल्या काही चांगल्या सूचना असतील ज्या स्मारकाला प्रेरित करतील अजून चांगलं काम करता येईल अशा सूचना निश्चित करा. त्याच्यामध्ये कुठलाही भेदाभेद करणार नाही, कुठलंही राजकारण होणार नाही असा हेतू माननीय नामदार दादासाहेबांचा होता. तुमच्यातर्फे तुम्ही आंबेडकरी जनतेला काय मतलब आवाहन करणार, काय संदेश देणार? मी सर्वांना विनंती करतो की आपण जे उराशी स्वप्न बाळगलेलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पुतळ्यासहित पूर्णाकृती पुतळ्यासहित झाली पाहिजे. मी या आपतक चॅनलच्या माध्यमातून सर्वांना निवेदन करतो की येणारी जी जयंती आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पूर्णाकृती पुतळ्यासहितच साजरी होईल आणि मालेगावातील जनता मोठ्या आनंदाने हर्षोल्लासामध्ये आणि ज्यावेळेस या पुतळ्याचं उद्घाटन होईल त्यावेळेस न भूतो न भविष्यती असा कार्यक्रम या ठिकाणी लावण्यात येईल. आणि मला खात्री आहे मालेगावातील सर्व जनता, मालेगावातील नव्हे तर नाशिक जिल्ह्यातील, उत्तर महाराष्ट्रातील जनता या कार्यक्रम पाहण्यासाठी आणि हे स्मारक बघण्यासाठी निश्चितपणे येईल. आणि मला अजून एक आनंद आहे की असं स्मारक आजच्या घडीला
महाराष्ट्रामध्ये नाही आहे. आजच्या घडीला एवढं मोठं स्मारक नाही आहे. त्याच्यामुळे अजून एक मालेगावला एक विशेष असं स्मारक म्हणून मालेगावकडे बघितलं जाईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक म्हणून बाहेरचे लोक बघायला येतील असं या ठिकाणी आपण स्मारक बनवण्याचा प्रयत्न करतोय.